नमस्कार, मी ॲडव्होकेट विशाल मोहिते विमर्श विथ विशालमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत करतो आहे. सकाळपासून मला बऱ्याच जणांचे फोन येत आहेत. कोणतरी ॲडव्होकेट लाड आहे त्यांचा येतो आहे, काही जणांचे येत आहेत, कोण आहेत ते मला माहीत नाही. विषय आहे की मी एक पत्र दिलं आहे काल तहसीलदार कार्यालयात, त्या संदर्भात मला फोन येत आहेत. अर्थाचा अनर्थ कसं करता त्यावरून कळतं आहे. विषय असा आहे की मी जे पत्र दिलं आहे प्रति माननीय तहसीलदार साहेब, कडेगाव तहसील सांगली. मी पत्र पूर्ण वाचून दाखवतो. सोशल मीडियावर शक्तिपीठ संदर्भात पसरवण्यात येणाऱ्या भ्रामक व चुकीच्या संदेशाबाबत योग्य ती खबरदारी व कार्यवाही करण्याची विनंती. महोदय, मी खाली सही करणारा ॲडव्होकेट विशाल हनुमंतराव मोहिते, जिल्हाध्यक्ष भाजपा किसान मोर्चा सांगली जिल्हा, आपणास विनम्र निवेदन देतो की सध्या शक्तिपीठ या विषयासंदर्भात काही समाजकंटकाकडून व्हॉट्सअप, फेसबुक इत्यादी सोशल मीडियाच्या माध्यमातून चुकीचे, भ्रामक तसेच दिशाभूल करणारे संदेश प्रसारित केले जात आहे. या संदेशामुळे सर्वसामान्य जनतेमध्ये गैरसमज, संभ्रम तसेच अनावश्यक तणाव निर्माण होण्याची शक्यता आहे. तसेच काही व्यक्ती आणि गट यामधून स्वतःचा स्वार्थ साधण्याचा प्रयत्न करत असल्याचे दिसून येते, जे सार्वजनिक हिताच्या दृष्टीने अत्यंत गंभीर बाब आहे. तरी आपण तहसीलदार या नात्याने शासनाचे जबाबदार प्रतिनिधी म्हणून पुढील प्रमाणे कारवाई करावी ही नम्र विनंती. 1. सोशल मीडियावरती प्रसारित होत असलेल्या भ्रामक संदेशाची तात्काळ दखल घ्यावी. 2. संबंधित विभाग, पोलीस प्रशासनाच्या मदतीने अशा संदेशाचा स्रोत शोधून आवश्यक ती कायदेशीर कारवाई करावी. 3. शक्तिपीठ संदर्भात शासनाची अधिकृत आणि तथ्याधारित भूमिका स्पष्ट करून जनतेपर्यंत पोहोचवावी. 4. अफवा पसरवणाऱ्या व्यक्तीविरोधात कठोर पावले उचलून जनतेचा विश्वास व कायद्याचा धाक निर्माण करावा. 4. अफवा 5. आवश्यकतेनुसार जनजागृती करून नागरिकांना चुकीच्या माहितीपासून सावध राहण्याचे आवाहन करावे. आपण या बाबींची तात्काळ दखल घेऊन योग्य ती कारवाई करेल हीच अपेक्षा. आपला ॲडव्होकेट विशाल हनुमंतराव मोहिते. या संपूर्ण पत्रामध्ये शेतकऱ्यांचा कुठेही उल्लेख मी केलेला नाही. मला फोन काय येत आहेत की तुम्ही शेतकऱ्यांना समाजकंटक म्हणतायत. मी काय म्हटलं आहे, काही समाजकंटकाकडून अशी कृती होती का नाही हे व्हेरीफाय करायला सांगितलं. दुसरं मला म्हटले, चौथा जे तुम्ही सांगितलेलं आहे, अफवा पसरवण्याच्या विरोधात कठोर पावले उचलून जनतेमध्ये विश्वास व कायद्याचा धाक निर्माण करावा. काय चुकीचं आहे? मला भारतीय संविधानात जे अधिकार दिलेत, कायद्याच्या अंतर्गत जे मला जी मूलभूत अधिकार दिलेत, आणि मी जे बघतोय जी काही लोकांची नौटंकी चालू आहे, आकांड तांडव करून ओरडत आहेत, या शक्तिपीठ महाराजाला विरोध करतायत, विनाकारण विकासाला खोडा घालतायत, अशा व्यक्तींविरोधात आणि ते शेतकऱ्यांना भ्रमित करतायत. ज्या शेतकऱ्यांची अडचण आहे त्यांनी ती मांडावी, त्याचं समाधान होईल, सरकार त्याचं समाधान करेल. पण ज्या शेतकऱ्यांची अडचणच नाही मुळी, त्यांना उठून बसवणारे हे कोण आहेत? आणि मला फोनवरून धमक्या देऊन तुमचं काही साध्य होणार नाही. स्वतः फोन करायचा. स्वतः ॲडव्होकेट लाड, तुम्ही वकील आहात, तुम्ही अशा स्वरूपाचं कृत्य करू नका. तुम्हाला वाटतं या लेटरमध्ये काही चुकीचं असेल तर तुम्ही जाऊन माझी तक्रार करा. आणि यामध्ये मी शेतकऱ्यांचा कुठेही उल्लेख केला नाही, शेतकऱ्यांना कुठेही समाजकंटक म्हटलं नाही, तरी तुमच्या बुडाला आग लागली. याचा अर्थ तुमच्या मनात काळं बेर आहे का? तुम्ही नीट अँड क्लीन आहात ना, मग तुम्ही घाबरताय कशाला? कोणाच्या बापाला घाबरताय? तुम्ही अफवा पसरवताय का? नाही ना, मग कशाला घाबरताय माझ्या लेटर हेडला? या तुम्ही जर खोटी माहिती पसरवताय का? कशाला घाबरताय? नाही पसरवत ना, घाबरू नका. तुम्ही काही माहिती लपवताय का? तुम्ही जर माहिती लपवत असेल तर घाबरताय कशाला? जर या पत्रकामध्ये असं काही नाही, या पत्रकामध्ये कुणाच्याही नावाचा उल्लेख नाही, सोशल मीडियामध्ये जे काही पब्लिश होतं आहे त्या संदर्भात उल्लेख असताना तुम्ही अशा स्वरूपाचं वर्तन जे करताय अत्यंत चुकीचं व निंदनीय आहे. मला फोन करून, मला शिव्या टाकून, मला शिव्याशाप देऊन, तुमच्या मोबाईलवरून आणखीन 4 शेतकऱ्यांना सांगून, आणखीन 5 शेतकऱ्यांना फोन करून असं होत नाही. ते शेतकरी तुमचे चट्टेबट्टे असतील, त्यांना मुबारक. पण मी एक कायद्याचा अभ्यासक आहे, या समाजाचा नागरिक आहे, या देशाचा नागरिक आहे. माझ्या वांगी गावातनं पण जातो ना,
शक्तिपीठ मार्ग, त्यासाठी मला बोललं पाहिजे. आणि तुम्ही जे हे कायम विकासाला खोडा घालणारं षडयंत्र करताय ते अत्यंत चुकीचं आहे. ज्या शेतकऱ्यांना जमीन द्यायची आहे आणि मोबदला घ्यायचा त्यांना देऊ द्याल. ज्या शेतकऱ्यांना जमीन द्यायची नाही, त्यांना मोबदला घ्यायचा नाही, त्यांनी कोर्टात जावं, स्टे घ्यावं. परंतु समाज मन आणि समाजाचं वातावरण दूषित करण्याचा हा प्रयत्न आहे. विनाकारण एखाद्याला फोन करून त्रास देणं हे अत्यंत चुकीचं आहे. मी अशा कुठल्याही तुमच्या फोन कॉलला उत्तर देणार आणि घाबरणार नाही, कारण मी सुद्धा एक कायद्याचा अभ्यासक आहे. त्यामुळे तुम्ही असे प्रयत्न करू नका. माझं हे पत्र सगळ्या सोशल मीडियावरती व्हायरल होतं आहे. यामध्ये एकही चुकीची कृती नाही. उलटं तुम्ही जे आता करताय ना फोन करून जे धंदे, ते अत्यंत चुकीचे व निषेधार्ह आहे. शेतकऱ्यांना चुकीच्या मार्गाने तुम्ही उकसवताय, शेतकऱ्यांना चुकीच्या मार्गाने तुम्ही लावताय. अजूनही तहसीलदार कार्यालय असल्या प्रांत कार्यालयामध्ये याबाबतची स्पष्ट नाही आहे. मी काय म्हटलं आहे, शक्तिपीठ संदर्भात शासनाची अधिकृत व तथ्याधारित भूमिका स्पष्ट करावी व जनतेहून पोचावी. काय चुकीचं आहे यामध्ये? तुम्ही जी भूमिका पोचवताय तीच खरी आहे का? तीच सत्य आहे का? का त्या भूमिकेला दुसरा आधार किंवा दुसरी किनार असू शकत नाही का? मी जर तहसीलदार आणि प्रांतांना हे निवेदन देतोय की शासनाची भूमिका स्पष्ट करा. तुमच्या पोटात का दुखतंय? का पोटशे उठलं आहे? म्हणजेच यातमध्ये काही काळबेर आहे का? मी प्रामाणिक आहे. या लेटरमध्ये कुठेही शेतकऱ्यांचा उल्लेख नाही आणि कुणीही जाणून बुजून शेतकऱ्यांना उकसवण्याचा किंवा भडकवण्याचा प्रयत्न करू नका. हा विकासाचा राजमार्ग आहे. हा मार्ग चांगल्या भावनेसाठी आणि भावनेतून सरकार करत आहे. सगळी शक्तिपीठं आपली जवळ येणार आहे, एका टप्प्यात येणार आहेत. आपली अंबिका माता असेल, भवानी माता असेल, रेणुका माता असेल, या सर्व देवींना जोडणार हा महामार्ग आहे. काही समाजकंटक असतील, त्यात प्रामुख्याने कम्युनिस्टांचं नाव घेतो मी. कम्युनिस्ट काय तुम्ही देवाला मानतच नाहीत, तुम्ही देवाला मानत नाही, हा तुमचा वैयक्तिक भाग झाला. परंतु आम्ही देवाला मानतो, आम्हाला वाटतं देवाला जावं, आम्हाला वाटतं महामार्ग व्हावा, त्याला तुम्ही विरोध करताय. मला वाटतं ही कम्युनिस्टांची कम्युनिस्टपणा जो आहे तो आपण बंद केला पाहिजे. ज्याला त्यांचं पोळकं आहे त्यांनी जरूर हरकती आहेत, त्यांनी कोर्टात जाऊन तर न्याय मिळवून घ्यावा. परंतु उग्र आंदोलन करायचं, मुद्दाम प्रोजेक्ट बंद पाडायचे, मुद्दाम प्रोजेक्ट डिले करायचे, आणि यातून होतं काय माहिती आहे का? प्रोजेक्टचा खर्च वाढतो. आणि परत हेच उजळ मात्याने म्हणतात की प्रोजेक्टचा खर्च का वाढला, एवढे कोटी का वाढले, व पुढे प्रलंबित मार्गाला जर पैसे जास्त लागले तर का दिले, कोणाच्या घशात गेले. मला वाटतं हे डबल स्टँडर्ड भूमिका चालणार नाही. यातले काहीच जे मला फोन करतायत त्यांच्याबद्दल मला शंका येते. पण बराच वेळ असं असतं की काही कंत्राटदार मुद्दाम कॉस्ट वॉर्नरसाठी काही लोकांना उचलून धरतात, त्यांची तळी उचलून धरतात, काही आंदोलकांना मुद्दाम पेटवतात. मग शेतकऱ्यांना विनंती आहे, शांत आणि थंड डोक्याने विचार करा. कोणाच्याही उकसवण्यामध्ये जाऊ नका. आपण शेतकरी आहोत, आपण राजे आहोत. आपली जमीन द्यायची कारण हा आपला सर्वस्व अधिकार आहे. आपण त्यावरती स्टे घेऊ शकतो, हायकोर्टात जाऊ शकतो, कोर्टात जाऊ शकतो. पण जाळपोळ करणं, मारामारी करणं, कोणाला बदनाम करणं, कोणाला फोन धमकी देणं हा योग्य मार्ग नाही. कारण की एखादी पोलीस केस झाली, ज्याच्यावरती झाली त्याला कळतं पोलीस केस झाल्यावर काय होतं. एखादं वाहन जाण्याचा प्रयत्न केला तुम्ही चुकून किंवा असं काही करण्याचा प्रयत्न केला तर आपल्याला कळतं की त्याची शिक्षा आयुष्यभर किती भोगावी लागते. मला वाटतं मी नुसतं पत्र पाठवलं तर एवढी बुडाला आग लागली. जर मी खरं बोललो तर किती बुडाला आग लागेल. झाकली मूठ 1.25 लाखाची. मला तोंड उघडायला लावू नका. माझ्या एका लेटरनं, हा लेटर बॉम्बने तुम्ही एवढी फाटली असेल. मी जर खरं बोलेन कशाप्रकारे विकासामध्ये तुमचा अडथळा येतोय, कशाप्रकारे तुम्ही शेतकऱ्यांना वेगळा नादाला लावताय, कशाप्रकारे शेतकऱ्यांना हा विकासाचा राजमार्ग आहे असं असताना भ्रमित करताय, कशाप्रकारे शेतकऱ्यांना चुकीची माहिती देताय. शासनाला कळवू द्याल ना अधिकृत माहिती, मग ते आम्ही अधिकृत ग्राह्य धरू. तुम्ही भाषणाने काही बोलायचं, तुम्ही व्यासपीठावर काही बोलायचं, ती आम्ही अधिकृत माहिती कशी ग्राह्य धरणार नाही. आम्ही आव्हान केलं आहे, शासनाने आम्हाला सांगावं नक्की काय हा शक्तिपीठ मार्ग आहे. त्यासाठी माझं हे निवेदन आहे. त्यामुळे कृपया असल्या फालतू गोष्टी तुम्ही करू नका. फोन करणं, धमक्या देणं आणि काही बोलणं नसेल तर त्याला कायद्याचा जबर, कारण हे कायद्याचं राज्य आहे, रूल ऑफ लॉ आहे. हे दादागिरी गुंडगिरीचं राज्य नाही आहे, हे कायद्याचं राज्य आहे. एवढंच मी बोलताना थांबतो. धन्यवाद.